राजीव गांधी उद्यानात सालाबादाप्रमाणे बुधवारी 21 जानेवारी रोजी मृणालिनी वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमत सखी आणि विमुक्ता सदस्यांसाठी गेट टुगेदर आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी 300च्या जवळपास महिलांनी उपस्थिती दर्शवली। महिलांनी सुंदर रांगोळी काढली होती। महिलांनी आपली कला व छंद नेहमी जपावे, त्यामुळे आपण आनंदी राहतो। तसेच जो जसा आहे तसा त्याचा स्वीकार करावा असं त्यांनी सांगितले। मृणालिनी वानखेडे अनेक ऍक्टिव्हिटी इव्हेंट महिलांसाठी घेत असतात। महिलांना आनंद देण्यासाठी अनेक खेळ घेण्यात आले आणि विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली। या प्रोग्रामसाठी चंदूकाका सराफ यांनी सुद्धा उपस्थित राहून माहिती दिली। नेत्रा गुजराती, आदिती आमरे, प्रचिती कदम, पल्लवी देशमुख यांनी सुद्धा गिफ्ट स्पॉन्सर केले होते। संध्या चव्हाण यांनी कार्यक्रमाचे छान सूत्रसंचालन केले। बेस्ट आउटफिट, बेस्ट नथ यांचे परीक्षण माधवी देशमुख आणि झरीन बंगी यांनी केले। जयश्री वाघ यांनी सुंदर गाणं गायलं। मीता ठोकळ, लीना बडगुजर, आशा चौधरी, आदिती आमरे, पल्लवी देशमुख, प्राची रासपैले, रंजना बावणकर, वैशाली यादव, संध्या चव्हाण यांनी मेहनत घेतली। या कार्यक्रमासाठी सर्व सखी सुंदर नटून आल्या होत्या। मृणालिनी वानखेडे यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी मृणालिनी वानखेडे। आज आम्ही राजीव गांधी गार्डन मध्ये हळदी कुंकू आणि गेट टुगेदरचा प्रोग्राम अरेंज केला होता आणि खूप मोठ्या संख्येने माझ्या मैत्रिणी इथे हजर होत्या। मी लोकमत सखीची प्रतिनिधी आहे आणि विमुक्ताची सुद्धा प्रतिनिधी आहे आणि ह्या ज्या प्लॅटफॉर्म आहेत, लोकमत सखी म्हणा किंवा विमुक्ता, ही लेडीजसाठी एक प्लॅटफॉर्म, खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये आपले कलागुण आपण सादर करू शकतो। आणि अशा ज्या प्लॅटफॉर्म आहेत त्यांचं मेंबरशिप घेण्यासाठी म्हणा किंवा एकत्र गेट टुगेदर करण्यासाठी मी हा दरवर्षी हळदी कुंकाचा प्रोग्राम आयोजित करत असते आणि त्यामागे हेतू हाच असतो की सगळ्या आपल्या मैत्रिणी एकत्र याव्या आणि हितगुज व्हावे, हसणं, खेळणं, हळदी कुंकू, वाण हे तर झालंच। आणि ह्या आजच्या सुंदर कार्यक्रमासाठी आम्हाला खूप छान प्रायोजक पण लाभले होते। चंदूकाका सराफ ह्यांनी आज गिफ्ट स्पॉन्सर केलेत। परत माधवबागच्या डॉक्टर स्मिता मॅडम यांनी सुद्धा स्पॉन्सर केलं आहे आणि माझी मैत्रीण आदिती आमरे हिने तिचे सवाई मसाले स्पॉन्सर केले। पल्लवी देशमुख हिने सुद्धा स्पॉन्सर केलं आहे। आशा चौधरीने एक गिफ्ट स्पॉन्सर केलं आहे, झरींनी एक गिफ्ट स्पॉन्सर केलं आहे। अशा आणि सांगायचं राहिलं, प्रचितीने सुद्धा स्पॉन्सर केलंय। ती आज येऊ शकली नाही, पण प्रचिती नेहमी स्पॉन्सर करतात। हे माझे स्पॉन्सर जे आहेत ना, ते सांता क्लॉज आहेत, नेहमी गिफ्ट स्पॉन्सर करतात। स्पॉन्सर गिफ्ट आपण ह्याच्यासाठी की लेडीजला छोटं तरी गिफ्ट मिळालं ना तरी छान वाटतं। गेम घेतले आज आम्ही वेगवेगळे, उखाणा स्पर्धा, गेम आणि वेगवेगळे ऑन द स्पॉट गेम घेतले। त्यामध्ये बऱ्याच मैत्रिणींना गिफ्ट मिळाले, कोणाला नाही मिळाले, पण खूप छान असं वातावरण होतं। मला पण खूप छान वाटलं। सगळ्या माझ्या मैत्रिणी इथे आल्या आणि आम्ही मजा मस्ती केली, थोडंसं माहिती मिळाली आम्हाला। चंदूकाका सराफ सारखे नवीन नाही, हे जुने ज्वेलर्स आहे। ऍक्च्युली 200 वर्षापूर्वी ह्यांनी स्थापन केलेलं त्यांचं हे चंदूकाका ज्वेलर्स आहे, पण आपल्या नवी मुंबईत प्रथम आले मला वाटतं 7-8 महिन्यापूर्वी। ते पण खूप छान त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलं आहे इथे। आणि माझ्या मैत्रिणींचे मनापासून खूप खूप आभार, ज्यांनी या कार्यक्रमासाठी मदत केली मला आणि ज्या इथे वेळात वेळ काढून आले, त्या सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद। थँक्यू सो मच। काय, माझं नाव जान्हवी इंदुरकर आणि माझे कलिग आहेत नितीन कथारा। आम्ही चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड पनवेल ब्रांचमधून आलेलो आहोत। आज इथे राजीव गांधी उद्यानामध्ये लोकमतच्या प्रतिनिधी ज्या आहेत आपल्या मृणालिताई वानखेडे यांच्या आग्रहास्तव आपण हळदी कुंकूचा त्यांनी जो इव्हेंट घेतलेला, त्या इव्हेंटमध्ये एक हळदी कुंकूचं वाण हे चंदूकाका सराफमधून आम्ही महिलांना देण्याकरता आणलेलं आहे। कारण आमच्या इथे दर आठवड्याला जे आहे महिलांसाठी अपार्ट फ्रॉम बिझनेस जाऊन महिलांसाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न हा चंदूकाका सराफमध्ये नेहमी होतो। कारण आमच्या ज्या संचालिका आहेत सौ नेहा भाभी, किशोर कुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे इव्हेंट करत असतो। महिलांच्या एक गुणवत्तेसाठी म्हणू शकता किंवा महिलांना पुढे जाण्यासाठी एक स्कोप मिळावं, त्यांना एक आतून प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही असे छोटे मोठे इव्हेंट करत असतो। सो आज हा असा योग आला की ताईंनी सांगितलं आणि हा आपण कोलॅबरेट केलेला आहे। आमच्या पेढीबद्दल सांगायचं झालं तर पनवेलमध्ये 6 महिन्यापूर्वी 4 जुलैपासून
चंदूकाका सराफ ही गेले 6 महिने तिथे कार्यरत आहे. पनवेलमध्ये सुरुची हॉटेलच्या समोर शिवाजी चौकामध्ये आपली गेली 6 महिने पेढी आहे. तशी चंदूकाका सराफ याला जवळजवळ आत्ता 200 वर्ष पूर्ण होत आहे. 200 वर्षाकडे आमची वाटचाल सुरू आहे. बारामतीचे शुद्ध सोनं म्हणून चंदूकाका सराफ यांची ही एक ओळख म्हणून निर्माण झालेली आहे. आमचे जे संचालक आहेत माननीय किशोर कुमार जिनदत्त शहा, आमच्या संचालिका मॅडम आहेत सौ नेहा भाभी किशोर कुमार शहा आणि आमचे MD आहेत यंग आणि डॅशिंग ते आहेत सम्यक किशोर कुमार शहा. या तिघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे असे इव्हेंट राबवत असतो. इथे आल्यानंतर लेडीजचा इतका सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळेल याची खरंच आशा नव्हती, पण इकडच्या फिमेल ज्या महिला आहेत त्या खूप उत्सुक आहेत या सर्व अशा इव्हेंटसाठी आणि त्यांनी इतका छान प्रतिसाद दिला. सो आम्ही असेच इव्हेंट सारखे सारखे करू आणि याच्यातून एक फुल नाही फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करू. चंदूकाका सराफमधून ज्या पण भेटवस्तू आपण त्यांना दिलेल्या आहेत त्या त्यांना आवडल्या आहेत. त्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. त्यांनी समोरून सांगितले आहेत. आमच्या स्कीम सुद्धा त्यांना आवडलेल्या आहेत. तर एक छोटंसं मी सांगू इच्छिते, आता आपण एक स्टेप पुढे जाऊन पेनला आपण एक्झिबिशन करत आहोत. कारण आपलं पनवेलला तर 4000 स्क्वेअर फूटचं शॉप आहेच, पण पेनला येत्या 4 दिवसामध्ये 23 ते 26 जानेवारीमध्ये आपण एक्झिबिशन ठेवत आहोत. भव्य दिव्य एक्झिबिशन्स आहे. सो मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते तिथे आपण ओल्ड गोल्डवरती सुद्धा डिस्काउंट ठेवलेला आहे. 0 डिडक्शन तर आपली पॉलिसी आहेच आहे. सो तुम्ही या एक्झिबिशनला जर आलात तर तुम्हाला 300+ जास्त ज्वेलरी तिथे दिसतील आणि तुमचे व्यवहार सुद्धा हिडनमध्ये काही व्यवहार होणार नाही. तुम्हाला एक चांगली सर्व्हिस आणि एक चांगले ज्वेलरीचं प्रदर्शन तिथे केलं जाईल. सो त्याच्यासाठी व्हिजिट करण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या पेन एक्झिबिशनला व्हिजिट करावी आणि आमच्या नवी मुंबईमधील पनवेल इथे असलेल्या शॉपला नक्की व्हिजिट द्यावी हे आम्ही विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी पल्लवी देशमुख आणि मी फिटनेस कोच आहे. फिटनेस कोच म्हणजे हेल्थ कोच आणि मी बऱ्याच लोकांना म्हणजे जवळजवळ 1000 लोकांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मदत केलेली आहे आणि अजूनही करते आहे. तर आज मी ह्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहे ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून आणि हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे तो सौ मृणालिनी वानखेडे यांनी आयोजित केला आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांचा या कार्यक्रमाला होता. जवळजवळ 7-8 वर्षापासून हा जो कार्यक्रम आहे हळदी कुंकूचा किंवा गेट टुगेदरचा हा त्या घेत आहेत आणि दरवर्षी सक्सेसफुल असा कार्यक्रम त्या आम्ही म्हणजे पूर्ण टीम त्यांची निभावून नेत आहेत. सो एवढंच सांगेल की जेव्हा एखादी स्त्री आपल्याबद्दल एखादं नाविन्य शोधायचा प्रयत्न करते तर तेव्हा तिला 4 लोकांनी प्रोत्साहन दिलं आणि स्पेशली महिलांनी जर प्रोत्साहन दिलं तर तिला खूप आनंद होतो. आणि नेमकं ह्या कम्युनिटीमध्ये म्हणा किंवा ह्या हळदी कुंकूच्या निमित्ताने किंवा गेट टुगेदरच्या निमित्ताने मृणालिनीची टीम वेगळे वेगळे विशिष्ट गेम घेऊन आणि त्यांना विनर आणि छोटे छोटे प्रश्न विचारून त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. मी पण बरेच वेळा म्हणजे खूपदा जरी येत नसले तरी बरेच वेळा मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित असते आणि माझ्यातलेही असं म्हणता येईल की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता किंवा मला असं व्यवस्थित बोलता पण येत नव्हतं जरी मी प्रोफेसर होती तरी पण माझ्यातल्याही सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मृणालिनीने कुठे ना कुठे खूप मदत केली आहे. तर त्यांच्या या पुढच्या प्रवासाला अशीच भरभरून प्रतिसाद मिळो आणि नक्कीच त्यांनी जे निर्माण केलेलं आहे त्यांचं जे विश्व निर्माण केलेलं आहे ते विश्व त्यांचं सक्सेसफुल हो हीच मी देवाकडे प्रार्थना करेल. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव नेत्रा गुजराती. मी विमुक्ता फाउंडर आहे. विमुक्ताची फाउंडर आहे. आजचा जो कार्यक्रम आहे तो विमुक्ता माझी सखी आणि इतर फाउंडेशन आहेत त्यांनी आयोजित केला आहे आणि याचं पूर्ण आयोजन हे मृणालिनी वानखेडे यांचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांना खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमासाठी. आणि या कार्यक्रमाला महिलांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिला. त्यामुळे कार्यक्रमामध्ये खूप चांगली अशी रंगत सुद्धा आली. त्यामुळे मी मृणालिनी वानखेडे यांची खूप खूप आभारी आहे. असेच कार्यक्रम नवनवीन कार्यक्रम आणि हळदी कुंकवाचे विविध कार्यक्रम मृणालिनी वानखेडे घेऊन येतील अशी अपेक्षा करूयात. धन्यवाद.
नमस्कार, मी सौ अदिती राकेश आंबरे. मी ऐरोलीतच राहते. मी मागच्या वर्षीपासून म्हणजे 2025 पासून एक छोटंसं फ्रँचायझी घेतली आहे सवाई आणि कुटुंबसखी मसाल्यांची. तर ते मला खूप चांगला प्रतिसाद येतोय आणि त्याच प्रकारे मी होम ट्युशन्स म्हणजे घरगुती ट्युशन्स आणि मी संस्कार वर्गही चालवते. तर मला आज मृणाली ताईंनी ज्या आपल्या आयोजक आहेत त्यांनी मला आज इन्व्हाइट केलं आणि मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि आज जो हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये महिलांचा अतिशय छान प्रतिसाद आहे आणि महिलांनी खूप छान एन्जॉय केलेला आहे आणि कार्यक्रम खरंच खूप सुंदर झाला आहे. थँक्यू मॅम, थँक्यू ऐरोली वार्ता. नमस्कार, मी दीपा संतोष काळे. मी ऐरोलीमध्येच राहते. माझी मृणाली मॅडम बरोबर बरीच वर्षापासून ओळख आहे. त्याचबरोबर त्या जशा समाजामध्ये सगळ्या पब्लिकमध्ये वावरतात, बरोबर माझ्याबरोबरही माझ्या सर्व प्रोग्राममध्ये त्या मला सहकार्य करतात. आज त्यांनी राजीव गांधी गार्डनमध्ये महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. तर त्यासाठी त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं. मी आज आले तेव्हा बघितलं की भरपूर साऱ्या महिला आल्या होत्या हळदी कुंकूसाठी आणि विमुक्ताच्या त्या अध्यक्ष आहेत आणि लोकमत सखीच्या देखील. तर त्यांचा महिलांबरोबर असणारा जो टच आहे तो खूप छान आहे आणि चांगला आहे. त्या सर्व महिलांना सांभाळून घेतात, समजून घेतात. त्याचबरोबर माझ्या ह्या चांगल्या मैत्रिणी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आज जो त्यांनी हळदी कुंकू प्रोग्राम ठेवला होता त्या प्रोग्राममध्ये खास करून चंदू सराफ म्हणून पनवेलचे आहेत, त्यांच्याकडनं हळदी कुंकवाचे वाण आले होते. दुसरी गोष्ट त्यांनी महिलांसाठी आरोग्य शिबिर जसं असतं त्या पद्धतीची माहिती देणारे डॉक्टर्स आले होते. त्याचप्रमाणे गृह उद्योग करणाऱ्या महिला जसं घरामध्ये मसाले बनवतात अशाही महिला आल्या होत्या की ज्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली सर्व महिलांना आणि खूप छान पद्धतीने हा प्रोग्राम आज इथे संपन्न झाला आहे. मी मृणाली मॅडमचे खूप आभार मानते की त्यांनी मला ह्या प्रोग्राममध्ये इन्व्हाइट केले. त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानत आहे आणि त्या अशाच सर्व महिलांना सहकार्य करत राहावं हीच मी देवाचरणी प्रार्थना करते.